तुम्ही चांगले कपडे जर घातले ते असे दाखवतात ना. एक वेळेस मी साडी अशी हलकी काढून गेली दुकानात, तर मग दुकानदार ना कपडे दाखवत नव्हता. त्याला वाटलं ही बाई काय कपडे घेईन असं वाटत होतं त्याला. मग त्यानंतर की नाही एक ड्रेस घालून बाई आली. मॅम मॅम करत होता दुकानदार आणि मला दाखवायला लागला. तिनं पाहिले आणि चालली गेली, काही घेतले नाही. तो मी 2-3 घेतले. तर तो दुकानदार म्हणे असं कपड्यावर आपण हे करतो विश्वास, लोक चांगले कपडे घालून आले म्हणते, आपल्याला वाटते घेतेच, काही घेत नाही म्हणे. आणि पाहून घेते म्हणे फक्त कपडे आणि एकही कपडा घेत नाही म्हणे. आणि तुम्ही कसा घेतला म्हणे ताई. म्हटलं मग तुम्ही तर कपडे दाखवतच नव्हते, तुम्हाला वाटलं की मी काही घेणारच नाही म्हणे ताई, असं नाही तसं नाही. असे लोक राहते, आपल्यावर हे नाही करत. लोक चांगले कपडे घातलेले असले की त्यांच्या मागे पुढे फिरते. हवं बरोबर आहे म्हणतात हे. पण आपल्याला असं वाटते की आपण इच्छा इथं चाललो म्हणून आपण काही घालत नाही काय. पण आपल्यासारखे कपडे घेणे असले आपण तेव्हा दुकानात जातो ना, आपल्याला फक्त पाहासाठी थोडी जातो आपण. आणि आपल्या बजेटमध्ये राहते तसेच आपण पाहत असतो. हवं बहिणी बरोबर आहे तुमचं. चला बा गाडी आली मग. हवं चला ना. नवरदा कुठे आहे, दिसत नाही आहे ना, गाडी आणायला गेलता तो. अरे आले नाही का इथे सासरवाडीचे लोक. आले ना बाई, अंदर आहे ना, अंदर बसले आहे ना. हाव का रे, लवकरच आले. आपल्यालाच उशीर झाला नाही. हा बाई आताच आले ते. चला ना मग पापा अंदर. चल ना बाई, काय घाई करते तू. किती वेळ लागते बे पाहुण्याला आले. येते ना बाई, थोडाच वेळ आहे. हा लय वेळ झाला. येते ना ताई, काय एवढी घाई आहे. पाय ना फोन घेऊन लावून आताच तर लावला होता बाई. येते म्हणते वरत सिंगल म्हणे. हाव काय, लय मस्त मस्त लहंगे आहे इथं, लय मस्त आहे म्हणून तर आपण इथं आलो नाही. हाव ना काकू, इथं लय चांगले मिळते. सगळे अमरावतीतले घ्याले इथंच येते. लय वाट पाहा लागली का तुम्हाला. नाही हो बाई, 10 मिनिटं झाले आम्हाला येऊन. कसे आहे तुम्ही. मी मस्त आहे. तुमची तब्येत सांगा कशी आहे. चांगली आहे आता. मामानी आले काय. नाही आम्ही चालो बा, लेडीज. हाव काय, चांगलं झालं. कशी आहे बाई अनिता. मी चांगली आहे, तुम्ही कसे आहे. मी मस्त आहे, तू सांग ना. हे कोण आहे व. काही नाही, माझी फ्रेंड आहे ती. हाव काय, चांगली आहे. अव काकू, तुमची होणारी सून आहे ती. आहे माई सून तर अनिता आहे. अव काकू, माझी बायको होणारी आहे ती. काही बोलतो काय. हाव ना, माझ्या चुलत मामाची पोरगी आहे ती. अच्छा हाव का रे. झालं आमचं पक्क. मग का तुला लग्नाचे कपडे घालायला का तू. नाही व काकू, अजून साक्षीगंध असतं व्हायचं आहे. अरे सांगितलं का काकूले. नाही रे, विसरूनच गेलो. 10 तारखेला साक्षीगंध आहे माझं. हाव का रे, चांगलं झालं बाप्पा, तू पक्क होऊन गेला तर. मग हिची फ्रेंड आहे है ना, आणि ते मामाची पोरगी आहे. हाव का व, काय नाव आहे तुझं. माझं नाव दीपाली आहे. हाव का व, चांगलं नाव आहे. चला मग कपडे घेऊन घेऊ. चला ना मग कपडे घेऊ. कसा दिसतोय. मस्त दिसत आहे ड्रेस. छान दिसतोय. मस्त आहे, मस्त दिसते व. हा एकच नंबर दिसत आहे काकू. हाव ना, चांगली दिसत आहे ना. मग हा करायचा का फायनल. तुला पटलं असेल तर घेऊन घे. हो ना, दुसरा पाहिजे असेल तर पाहून घे. नाही मला तर हाच पटलाय. पण तुम्हाला सगळ्याला आवडला ना. त्याचा कलरही मस्त आहे आणि दिसतही मस्त आहे. तू आता एकदम लक्ष्मी सारखी वाटत आहे तू. हाव ना, एक नंबर वाटत आहे. नाही चांगली दिसत आहे ते. आणि तिचा कलरही सूट झाला नाही तो. लग्नात असेच कलर पाहिजे. हाव ना काकू, असेच कलर पाहिजे, मस्त वाटते. घेता का तू असा ड्रेस. अरे बा, मी नंतर घेतो. तुम्ही जाता तिकडे. मला माहिती असतं ना की तुम्ही पण येऊन राहिले, तुम्ही आलीच नसती. का अशी म्हणतं, आता आपल्या दोघांचं तर लग्न होणार आहे. हा तेच तर, आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. तेच तर मोठे प्रॉब्लेम आहे. जाऊन होत वशी का बोलतो. जात बा, तुम्ही अशी मागे पुढे फिरत वाजवतं. हे बाकीचे बाय काय म्हणणार मला. काय म्हणणार आहे ते तुले. सगळे महाकडेच पाहून राहिले. पाहू दे ना, तू हाय सुंदर म्हणून सगळे पाहिजे त्याकडे. चालतं का नाश्ता करायला. तुम्ही जाता, मी जेवण करून आले. चाल ना. नाही मी नाश्ता करून आले, तुम्ही जाता. ठीक आहे, मी चाललो. चाल ना, पाणीपुरी खाले. नाही ना, तुम्ही जा, मी नाही येत. बापरे जिजू, मी येऊ का पाणीपुरी खाले. चाल ना बापा, तुला तर मी पाणीपुरी खाले. मस्त आहे दीदी. जिजू मी पाहिलंच नव्हते. हो जाय ना तू तिकडे. काय ले हो, जिजूची मजा घेते ना मी. जिजू तुम्ही जा आणि माझ्यासाठी कॅडबरी घेऊन या. दीदीला कॅडबरी आवडते. हाव का हो, ठीक आहे, मी आणतो मग. जा ना हो, हे काही बोलते. खरंच आणा बरं जिजू दीदीला खरंच आवडते. घेऊन या तुम्ही. ठीक आहे, मी घेऊन येतो. अरे योगेश, मी की नाही दुकानावर येतो जरा. ठीक आहे ना, ये. काय म्हणत होते ते. काय नाही हो, असे सुखास मजा घेत राहते. मलकी नाही आयराला द्या, घ्यायला साड्या घ्यायचे. चला ना आपण पाहून घेऊ ना. तिथपर्यंत हे पसंत करते, त्यांना काय लागते अजून तर. ठीक आहे ना बाई, चला ना काकू, आपण जाऊ तिकडे. हा बाई चल ना. तू की नाही हा ड्रेस घे, मस्त वाटत आहे तुला लेहंगा हा. हा का व, मस्त दिसत आहे का माझ्या अंगावर. मग मी हाच घेतो नाही काय. हा व, हाच घे, हा चांगला वाटत आहे. मग हाच फायनल करते मी आता. नाही मग जिजू, पटला की नाही लेहंगा. हा व, पटला ना. चांगली दिसत आहे बाई साडी तुले, मस्त वाटत आहे. हाव ना, चांगली दिसते तिले कोणती साडी घातली तर. हाव ना, मस्त दिसते तिले कोणती साडी घातली. गोरी गोरी आहे, चांगली दिसते. चला बापा, साडी घेणं झाला आता. आणि इथं लेहंगाही झाला. आता काय राहिलो, आयरा गिराचे कपडे घेणे झाले. आता योगेशचा ड्रेस राहिले. हाव ना, घेऊन घ्या ना मग त्या पाहुण्यासाठी कपडे पटकन. मग लय उशीर होऊन जाईल ना आपल्याला घरी जायला. हाव घ्या ना, चला ना पटपट. चल ना योगेश, घे ना आता त्याकरता ड्रेस. झालं काहीचं. हा झालं माझे सगळे कपडे घेऊन. चला मग, वरतं जा लागते. वरतं आहे अजून माणसांचे कपडेचं. काही जास्त वेळ नाही लागणार. हा मग ते बाकीचं ज्वेलरीचं सामान घ्यायचंय ना आम्हाला. हो काय, ठीक आहे ना मग.
पसंत आले ना तुम्हाला कपडे? हा ताई आले ना पसंत. मस्त दिसत आहे रे योगेश. हो ना चांगला दिसत आहे ड्रेस. हो ना मस्त वाटत आहे. हो रे, योगेश, चांगला वाटतोय तुझा ड्रेस. लहंग्यावर नाही आजकाल नाहीतरी मॅचिंगच घालतात ना, मग हे चांगलं होऊन जाईल नाही. हो ना आजकाल मॅचिंगच घालते. हो ना मॅचिंग झालं म्हणजे बरं राहते. तो मध्ये चांगलं येते ना. हो रे हाच घे मस्त वाटत आहे. पटकन सांगा, हा फायनल करायचा आहे का आपल्याला की दुसरा पाहायचा आहे? नाही रे हा चांगला वाटतोय ना. नाही ना, चांगला वाटत आहे ना रे, घेणारे हाच. चला मग बिल करतो मी ह्या कपड्यांचं. मग तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घेऊन घ्या अजून. हो रे ठीक आहे ना, घ्यायचं राहिलं थोडंसं ते घेऊन घेतो. चाल ना रे योगेश, नाश्ता करायला जाऊ ना सगळे घेऊन. अरे ते सगळे नाही म्हणते. तू काय बाधा करतोय? चल नाश्ता करायला, नाश्ता करा. त्यांनी करायचं असतात त्यांना म्हटलं असतं. अरे चाल ना, चांगलं वाटते का ते? घेऊन चाल ना सगळे. कोण येत नसेल तर वहिनीला घेऊन चाल. नाही रे बापा ती काही येत नाही. तुला जायचं आहे ना एकट्याला नाश्ता करायला, पण जाय ना, घेऊन जाय ना. ते ती येत नाही ना. नाही तुम्ही साडी ट्राय करून का नाही पाहिली? करतो ना मी आता. घे ना आरती, तू साडी ट्राय करून घे ना. हा बाई करतो ना. आरती मी काय म्हणते, तू लेंगाच घे ना. काय साडी घालतो? नाही ना बाई, मग काय कामात नाही येत ना ते. इकडे घातला की मग दुसऱ्या काय कुठे घालायचा? हा घेऊन घे ना, काय होते? हा ना चांगला लेंगा. अरे ताई ट्राय मस्त वाटते. आणि चांगला नाही दिसला तर मग घेणार नाही काही. ठीक आहे ना, ट्राय तर करून घे. हा कसा दिसतो बाई? चांगला दिसतोय हो. छान वाटतो लेंगा. मग काय करू आई? हा घेऊ का? तुला आवडला असेल तर घे. घे ना हो बाई, तुला आवडला असेल तर घेऊन घे. काय तुला आवडत असेल तर घे. तुला साडी घालायची असेल तर साडी घालजो. असं वाटतं ना बाई, लेंगा घेतल्यावर एकच पाय घातला जाईल. अगं घालजो ना, त्यात काय आहे? थोडासा नॉर्मल वाला पाहू काय येऊन जरासा. काऊन नॉर्मल पाहतं? आई याचे पैसे जास्त महाग आहे ना. अगं तुला आवडला असेल तर घेऊन घे. नाही दुसरा पाहत होतो. ठीक आहे विचार. पाय हा तर साडी सारखा दिसते व. नाही बाई बनारसी पॅटर्न म्हणतात त्याले. पण चांगला नाही आहे काही. आणि हा जरा कमी रेंजचा आहे ना, तो जास्त रेंजचा आहे त्याच्याकरता. घेऊन घ्या ताई, एकच वाटा घ्यायचा आहे. हा व एक वेळा घ्यावं लागते, पण एक वेळा घातल्यावर आपण घालत नाही डबल. अगं घालतो ना डबल, काय हे करतं. बाई तोच घे, तो पहिले पाहिला ना, तो चांगला आहे. आता योगेश म्हणतोय ना तो चांगला आहे, तो घे. चालतं, वेळ नको करू, मग घरी जा लागते. काही कामं राहिले अजून. ठीक आहे मग तू पहिले घातलेला फायनल करू. ठीक आहे ना बाई, तोच कर. झाली मग तयारी लग्नाची? नाही व चालू आहे धीरे धीरे करणं आता. तर तशी घराची साफसफाई वगैरे झाली. आता उन्हाळी वाळवटचे कामं करतो उद्यापासून. हाव काय बरोबर आहे ना, मग हेच सुरू आहे कामं. लग्न म्हटलं की लय पुढते ना. हाव ते तर आहे. मानागिराचं बसून जाते ना तेवढ्या साड्या. हाव किती लोक आहे किती दिलं तरी कमच पडते ना. त्या कारण काही जास्त मानाच्या भानगडीत पडू नका. हाव ना तेच तर. माहीत असं नाही कमी द्या पण चांगलंच द्या, नाही काय? आता बघी त्या कारण लोक नारा करते. काय ना कशी साडी दिली, हलकी दिली, अशी दिली. ते विचार करत नाही ना की त्यांना एवढ्या द्या लागते की तेवढ्या द्या लागते. त्या कारण 20 द्यायचे तर 10च द्या, पण चांगलं द्या. हाव ना मला काही पटत नाही तसं. चांगलं द्याच वाटते. कारण किती मान देऊ? काय नाही 10 मान देऊन द्या. ठीक आहे ना. आणि तुमच्याकडचे किती द्यायचे? आमच्याकडच्या 7 जण आहे. हाव काय 7 मान पाहिजे. ठीक आहे ना. रुखंतावर ठेव जा. हाव रुखंतावर ठेवू ना. आणि कोणी पातळ गितडचा भान पाहिजे का तुमच्यात? नाही व पातळ घालणारं तर कोण नाही येता. हाव काय तेच विचारत होते, म्हटलं पातळ गितड लागन का बा? नाही व काही पातळ लागत नाही आता. नाही म्हटलं विचारून घेतो, विचारलेलं बरं राहते. हाव ना बरोबर आहे ना. तुमच्याकडे कोणी आहे का? नाही आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे सत्यनारायणच्या पूजेला येसान ना, तर मग ड्रेस लागन. तर एक ड्रेस घेऊन द्या तुम्ही, तुमच्या साईजचा घेऊन घ्या तुमच्या पसंतीनं. पैसे देऊन देतो. ठीक आहे ना, घेतो मी. लग्न झाल्यावर घ्यायला येते ना, तर सत्यनारायणची पोथी ठेवली आहे, तर पाठवून दे जा. हा व पाठवून ते तर पाठवाच लागते. आमच्याकडे तर लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी राहील ना, आणि मग तुमच्याकडे नंतर राहील. आता मानागिराचं झालं, आता काही राहिलं नाही ना. नाही व काही नाही राहिलं. राहिलं तर राहिलं, काय आहे त्याच्या. लग्न म्हटल्यावर काही ना काही गोष्टी राहणारच आहे. हाव ना तेच म्हटलं, सगळं याद करू घ्या लागते. तरी काही ना काही राहूनच जाते. आणि पहा कोणासाठी किती केलं, लग्नामध्ये किती केलं तरी लोक म्हणते हे कमी राहिलं ते कमी राहिलं. त्याचा काही विचार नाही करावा लागत. आपल्याला माहिती आहे ना आपली किती धांदळ पंदळ उडते तर. हा व बाई बरोबर आहे. चला मग. हा व चला मग मंडळी, झाले बा कपडे घेणे. आता झालं सुरू लग्नाचे कामं. या तुम्ही पण. हां आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि छान छान कमेंट पण करा. मराठी लता गाव कॉमेडीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.